सर खापामध्ये एक हत्या झाली आहे. हत्या मागच्या आतापर्यंत कारण काय झालं, आरोपी कोण आहे, काय आतापर्यंत आपण कारवाई केली? खाप्यामध्ये काल दिनांक 15 जून 2025 रोजी साधारणतः सकाळी 10:30 ते 11:30च्या दरम्यान आरोपी अर्जुन निळे याने चेतन गागटे याच्यावरती माउजरने फायर करून त्याचा खून केलेला आहे. हा जो आरोपी आहे अर्जुन निळे याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामध्ये प्रतिबंधक कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि रेग्युलरली नाईट राऊंडमध्ये त्याला चेक केलं जात होतं. 2017मध्ये अर्जुन निळेवरती प्राणघातक हल्ला जो आहे तो यातील जो मयत आहे चेतन गागटे याने केला होता आणि त्या संदर्भात त्यांचा वाद होता. त्याच्यातूनच हा जो खून आहे तो अर्जुन निळे यांनी केलेला आहे. आतापर्यंत काय झालं? आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पुढील तपास जो आहे तो खापा पोलीस करत आहे. सर फायर आर्म कुठून आणला होता, काय माहिती पडलं? फायर आर्मच्या संदर्भामध्ये तपासामध्ये निष्पन्न होईल. त्यामध्ये त्यांनी ते MP मधून एका गाडीतून घेतलेलं आहे असं सुरुवातीची माहिती आहे. पुढील जी अधिक माहिती आहे ती पोलीस तपासामध्ये येऊन जाईल. त्या दिवशी नेमकं काय घडलं का तो वाद उफाळून आला की अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होता आणि नंतरची हत्या झाली? हा जो आरोपी आहे अर्जुन निळे याला यातील मयत जो आहे त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती असं त्याचं म्हणणं आहे आणि त्याच्यातून त्यांनी हा खून केलेला आहे. गेल्या काही काळापासून मध्य प्रदेशातून माउजर आणि MD ड्रग घेण्याचं प्रमाण वाढले आहे, अशी केसेस समोर दिसत आहेत. काय आपलं काय ऑब्झर्वेशन आहे आणि यावरती काही प्रतिबंधात्मक काही यामध्ये पर्टिक्युलरली माउजरच्या संदर्भामध्ये आपल्याकडं कोणताही गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण शेवटपर्यंत लिंकमध्ये जातो की कुणाकडून मिळवलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपण त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करत आहे.